तर सायमय सकाळ मित्रांनो, आज आपल्या पालखीचा आहे 9वा दिवस आणि शेवटचा दिवस आजचा. आज आपला दर्शन आहे पालखीचा. तर आता आपल्या पालखीची आरती झाली. आपण पहिले आरतीला जाऊ. आरती शाळेवर तुम्हाला दाखवतो कसं काय, तुम्हाला सांगतो काय ते. तर चला पहिले आपण आरतीला जाऊ. ओम साईराम. सायराम म्हणली आपली आरती वगैरे झालेली. आता आरती झाली. आपण आता मंदिरात खाली जरा पब्लिक होईल आणि मग दर्शनला जाऊ, दर्शन घ्यायला जाऊ. तर सायराम मंडळी, साईमाई सकाळ आणि आपली पालखी निघालेली आहे बघा. तुम्हाला दाखवतो. हे बघा सर्व पब्लिक तर फोटो काढतायत. फोटो काढून झाला त्यांचा की पालखी प्रस्थान होईल. शिडीला चालत नेतो आधी पालखी साजवून घेतो, मग चालत शिडीला घेतो. आधी पालखी साजवून घेतो, मग चालत शिडीला घेतो. चालत नेतो श्रद्धा सबुरी मंत्र हवाई स्फूर्ती ही आम्हाला देतो. साई तुझी पालखी खांद्यावर घेतो, पायी चालत शिर्डीला येतो. साई तुझी पालखी खांद्यावर घेतो, पायी चालत शिर्डीला येतो. तर सायराम मंडळी, आपली पालखी आलेली आहे. आपल्या आओ साई श्री खंडोबा मंदिर शिर्डीमध्ये. तिथं दर्शन घेतील पहिले. तिथं पहिले दर्शन घेतील पालखी. बघा सर्व आलेले आहेत आपली मंडळी. ओम सायराम सायराम सायराम. सर्व आपली पब्लिक आहे. ओम सायराम.
यांच्या हाताला हात लावा. अरे 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 एक मिनिट, एक मिनिट. अरे ते पुढे अरे यांच्या हाताला हात लावा. पालखीचं नाव पदयात्री मंडळ नाही रे. किती वर्ष? 11 वर्ष. ओम द्रवय गौरी आनंद कोटी श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. हेलकोट हेलकोट सदानंदाचा पालखी ठेवतो. साईराम सुंदर असं दर्शन झाले आपल्या खंडोबा मंदिरात. जय. दर्शन झालं आपल्या खंडोबा मंदिरात. पालखीचा पण दर्शन झालं. पालखी पण टेकवली. ओम साईराम. ओम साईराम. तर साईराम मंडळी मस्त दर्शन झालं आपल्या खंडोबा मंदिरात. आपलं आओ साई मंदिर खंडोबा मंदिर. मस्त पालखी पण टेकवली. गाभाऱ्यात मस्त दर्शन झालं. तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटली असेल ती. आता इथून लगेच निघाली पालखी आणि आता आपण चालू साई मंदिरात. तर तिथं पण मेन मंदिरात आता पालखी ठेवणार तिथे खाली आणि पादुका आणि इथं फ्रेम घेऊन आपण जाणार पुढे लाईनीला लागणार. ओम साईराम. साईराम. आपली पालखी आलेली सर्व. जय. जय. बघा किती पब्लिक आहे बघा. आपली पब्लिक बघा फक्त किती. साईराम. साईराम. जय साई जय साई जय साई जय साई ओम साई ओम साई जय 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 साई. ओम साई जय साई. ओम साई. जय. तर साईराम मंडळी आपली पालखी पोहोचली आता. हे बघा हा कलश आहे मंडळाचा मेन. कलश दर्शन घ्या आणि आपली पालखी येते. शुक्रवारची पालखी पोहोचलेली आहे बाबांच्या कृपेने. मस्त दर्शन घेऊ आपण आणि तुम्हाला दाखवतो नंतर दर्शन घेतो काय ते. आता मोबाईल आपला ठेवायला लागेल कारण की मोबाईल अलाउड नाही आपल्याला. तर मोबाईल ठेवू आणि नंतर तुम्हाला दाखवून काय दर्शन झाल्यावर. ओम साईराम. साईराम मंडळी आपली पालखी इथे थांबलेली आहे मंदिराच्या बाजूला. चरण घेतील आता आणि आपण फ्रेम घेतील आणि मंदिरात जायला लागलं आपल्याला. बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. ओम साई. पास काढ दिले ना. चला बघू. ओम साईराम. ओम साईराम. तर साईराम पब्लिक हे बघा आपल्या इथे सर्व मोबाईल ठेवले होते पिशवीत आणि आपण दर्शन वगैरे घेऊन आलो. दर्शन सर्व झालं आहे आणि हे बघा सर्व आपले आयडी पण गोळा करतायत. तर बघा आपल्या सर्व मंडळाचे आयडी गोळा करतायत. प्रसन्न चोरगे. ओम साईराम. 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 आयडी गोळा करतात सर्वांचे. हे बघा आणि सर्वांचे इथं मोबाईल आहेत. सर्वांचं दर्शन झालंय. मर्दादा ओम साईराम. ओम साईराम. 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 तर साईराम हे बघा आपली इथं पालखी आहे. पालखीचं सर्व दर्शन वगैरे झालं आहे. हे सर्व मंडळी आपल्या तिथे बघा. ओम साईराम. 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 ओम साईराम. 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 तर साईराम मंडळी ओम साई. तर साईराम दर्शन वगैरे घेऊन झालं सर्व आणि इथं झालं आपला फोटोशूट चाललाय. पप्पू ओम साईराम. आपल्या गावातले आशू दादा बाल्या आहे तेजस. तर फोटोशूट चालू आहे आपला. तर चला आपण थोडीशी शॉपिंग करू. काय राहिले ते काळजी थोडीशी करू आणि जाऊ आपण आपल्या बसमध्ये बसायला जेवायला. साईराम. चला साईराम. तर साईराम आपला दर्शन वगैरे घेऊन झालं. प्रॉपर अर्धा तासाचं दर्शन झालंय पूर्ण आणि आता आपण थोडंसं आलंय शूटला.
तर साईराम पब्लिक आपलं दर्शन वगैरे सर्व झालं आहे. बघा कलश दर्शन. आता आपण चाललोय घरी. घरी म्हणजे आपल्या हॉल्टला चाललोय. आणि इथं बघा आता आपल्या हॉल्टला इथून आणि मग नंतर जेवणार आपली बस येईल. जेवण झाल्यावरती आपण जाऊ घरी. परतीचा प्रवास आहे आपला. आता चांगली वारी झालेली आपली. तर सायराम मंडळी सर्व घेतलेलं आहे. पेरू, मनुके, अजून काय थोडंसं घ्यायचं शॉपिंग केलेली आहे. आणि काल पण आम्ही आलेलो. काल पण लाडू वगैरे सर्व घेऊन गेलेलो. थोडीशी खेळणी वगैरे लहानपणी घेऊन गेलेलो. आता थोडंसं असं आपलं दर्शन घेतलं आणि थोडीशी राहिलेली शॉपिंगमध्ये थोडीशी राहिलेली वस्तू घ्यायच्या काही घेतल्या. आणि आम्ही आता चाललो आमच्या हॉल्टकडे फेज 2ला. तिथं आपली बस येणार आहे आपल्याला घ्यायला. तर आपण जाऊया. पहिले तिथं जेवण असणार तर जाऊ, जेवण करू. जेवण वगैरे झालं की आपण बसमध्ये बसू आणि निघून जाऊ. ते पण तुम्हाला दाखवेन. परतीचा प्रवास, स्वर्ग सुखाचा प्रवास, इथे 9 दिवसाचा प्रवास संपलेला आहे. बेकार वाटतं थोडासा, पण ठीक आहे. बघू कसं काय होतं. आता ते तुम्हाला दाखवेल मी पुढे. तर सायराम मंडळी इथं आपलं जेवण होता. जेवण वगैरे झालं पूर्ण. आणि आपली बस आली. काय रे, इथं आपली बस आहे ही. आपल्याला मंडळाकडून किंवा आपलं ते गावातले रोहिदादा पाटील आहेत त्यांच्यातर्फे असते आपल्याला बस ही खर्चाने त्यांच्या एक साई सेवा म्हणून. हे बघा ही आपली बस आहे. बघा पूर्ण बस भरलेली आपली. सर्वांचं जेवण झालं आहे. हा तिथं ठेव दोघांचं. सायराम 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 म्हटले. आपण बॅग वगैरे ठेवली बसमध्ये. आणि आता जेवायला झालं. बघू जेवायला काय आहे. थोडंसं जेवू लाईट आणि जाऊ घरी. आपली टेम्पो आहे जेवणाची. ही बॅगांची टेम्पो आहे. तर चला आपल्या डिजिटल टेम्पो पण इथं आहे. त्यामध्ये आपल्याला चप्पल घ्यायची. ती चप्पल घेऊ पहिले आणि मग जाऊ घरी. आपण थोडं लेट झाले आहो. ठीक आहे काय नाही. थोडंसं जेवू आपण. सायराम माऊली आपलं जेवण वगैरे सर्व करून झालं आहे. आणि इथं आपल्या टेम्पोमध्ये बागा टाकतायत. बॅगा आणि गाडी टाकतायत. ते तुम्हाला दाखवतो आम्हाला. बघा तर सायराम हे बघा सर्वांच्या बॅगा काढल्या टँकमधून. आपल्यामध्ये स्कूटी टाकली. टेम्पो चालवणार ही माणसं दोघं जण. सावकाश न्या. सायराम सायराम सुखरूप पार केली झालेली आहे, आलेली आहे. आणि आता आम्ही आमच्या घरच्या मार्गाने निघतो. परत भेटूया पुढच्या वर्षी. पुढच्या भंडाऱ्याला पण भेटू बाई. भंडाऱ्याला पण भेटू. मंगळवारी भंडारा आहे. आवर्जून सगळ्यांनी या. गणपती बाबा यांचा सुपरहिट ऑर्केस्ट्रा. ओम सायराम सायराम सायराम. हे बघा आपली आता पूर्ण सर्व बॅगा काढल्या. आपली स्कूटी होती पाणी द्यायला ती टाकली याच्या आतमध्ये. आता आपली बस पण तिकडे निघाली आहे. हे बघा इथं आपली बस आहे ही. आपल्याला खास सेवा असतं. फ्री बस. तुम्ही बसमध्ये आहे का? आणि बरेचसे आपल्या गाड्या निघालेल्या आहेत. हे बघा प्रायव्हेट गाड्या आलेल्या होत्या. हे टेम्पो, डिजिटल टेम्पो, या सर्व आपल्याच गाड्या आहेत. पनवेलवर आपल्या पालखीला भेट द्यायला आलेल्या, दर्शन घ्यायला आलेल्या. सर्व निघतील आता. आणि आपण पण जाऊया. बसमध्ये बसू जाऊ घरी. चला ओम सायराम. आपल्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते इथे उभे आहेत. फक्त आपली बस सुटायची वाट बघतायत. पुढे सर्व आपल्याच गाड्या आहेत. सायराम सायराम. आपल्या काका आलेत बस घेऊन आपल्याला घ्यायला. त्यांची स्वतःची सेवा असते साई सेवा. आपली बस पण पूर्ण भरली. बघा बस भरलं. तर 2 जणांची वाट बघतो. ते 2 जण यायची बाकी आहेत. ती आली की आपण निघू. आता कुठे गेलं माहिती नाही. तुम्हाला नंतरच भेटतो मी. आता बसमध्ये बसल्याच्या नंतर बस चालू होईल तेव्हा बरं जरा आपण भेटू येतो सर्वांना. सर्व बसले तिथे. सायराम पब्लिक आमची बस कधीच म्हणजे निघाले. सर्व माणसं येऊन बसलेत. पण आमचं या 2 माणसं गायब आहेत. ते आपले कुक आहेत जेवण करणारे पालखीतले. तब्येत जरा खराब झाली. त्या दोघांची वाट बघतो. ते दोघं आलेत ना अजून. त्यांच्यासाठी बस थांबले कधी असून. बघा सर्व वाट बघते. सगळे वैतागले आहेत पण ते अजून येत नाही. तर आम्हाला जरा बघतो ते कुठे आहेत आणि त्यांना घेऊन येतो. मी जात आता घ्यायला देणार मग. तर सायराम पब्लिक आपली बस आता निघालेली आहे. परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आपला स्वर्ग सुखाचा प्रवास इथं आपला संपलेला आहे. आणि बस आपली निघाली. आता आपण डायरेक्ट इथून जाणार समृद्धी महामार्ग हायवेला. टॉप टू आपण डायरेक्ट घरी पोहोचणार. तुम्हाला जास्त काय दाखवलं तर दाखवायला भेटेल. हो आणि काय दाखवायला भेटेल तुम्हाला दाखवेल. नाही तर गार झोपेल. बाय बाय. ओम सायराम.
तर सायराम पब्लिक बघा सर्व दमलेत चालू चालून झोपलेत बघा. येताना तो आला हा बघा सगळी झोपलेत सर्व झोपलेत. भाई आपला आता परतीचा प्रवास आहे, काय बोलायचं 2 शब्द तुला? आता 9 दिवसाचा एकदम छान प्रवास झाला. आता साईबाबांचं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं झालंय. आमचा, चांगल्या सुखाने झाला, मस्त झाला, सगळ्यांचं एकदम चांगलं दर्शन झालं. झालाय आणि आता जेवण वगैरे पण झालं आमचं दरवर्षीप्रमाणे. आता सगळी साई भक्त आम्ही निघालो आमच्या घरी. घरी जायला. ओम साईराम. सर्व झोपतात, सर्व ओम साईराम. सर्व आराम करतात, आपण जरा आराम करू. तर सायराम पब्लिक आपण जरा लागलेलो तिथं समृद्धी हायवेला. टोल नाका आलाय आणि आपलं जरा अडवलेला आणि आता परत साईडला घ्यायला सांगितले. काय समजत नाही काय विषय, बघू जरा काय येतं इथं. तर सायराम म्हटली आपण आता निघालो फायनली. आपल्याला 2 ठिकाणी 2 वेळा पकडला टोल नाका, आपल्या टोल नाक्याच्या आधीच. आणि आता जस्ट आपण लागलो समृद्धी महामार्ग हायवेला. तर बघू आपण किती वेळात पोहोचतो पनवेलला. तुम्हाला आता दाखवतो मध्ये मध्ये काय दाखवायला भेटलं तर, नाही तर मग झोपणार आहे मी गार. पाय बी सुटलेत, बाकी अजून पाय सुचतील. तर चला तुम्हाला नंतर दाखवतो, नंतर भेटतो काय जागा कुठं उतरवतोय. तर सायराम मंडळी जर आपली बस थांबली होती, एक स्टॉप घेतला असा वॉशरूमचा. तर बघा कसा मस्त नजारा आहे, लायन्स. आणि इथून पुढे फक्त मुंबई 70 किलोमीटर दाखवत आहे. पुढचं आहे बघा याच्यावरती, मुंबई 70 किलोमीटर आहे. आणि बाजूला आहे JNPT पनवेल एक्झिट. बघू आपण आता किती वाजता घरी पोहोचवतो तुम्हाला सांगू. आणि तुम्हाला एवढे करून दाखवेल. सायराम पब्लिक आपण फायनली पोहोचलो आपल्या नेरे गावात. बघा सर्व आता बसलेले आहेत. तर सायराम पब्लिक आपण फायनली पोहोचलो आपल्या घरी. चला जाऊया, फायनली आपण घरी आलेले आहेत. चांगला वाटतंय. अरे बाबा तयारी पण झालेली आहे. जंक्शन स्वागत ठीक आहे.
सायराम मंडळी आपली पालखी वगैरे मंदिरात पोहोचली, आरती पण झाली, तुम्हाला दाखवलं मी, बघितलं असेल तुम्ही. तर आता आपण आलो घरी. आता मंगळवारी आपला साई भंडारा आहे, तिथं ऑर्केस्ट्रा पण ठेवला आहे आणि तब्येत खराब झालेली माझी, तर आराम करतो जाऊन आणि तुम्हाला भेटतो आता भंडाऱ्याच्या ब्लॉगला. बहुतेक भंडाऱ्याचा ब्लॉग बनवला तर बनवेल, नाही तर मग नाही बनवणार आपण. नंतर बारा दिवस बघितला नसेल तुम्ही. या माणसाला बघितलं नसेल, पप्पी देव आहे ओम साईराम. तर आपण आता भेटू एक पुढच्या ब्लॉगमध्ये. आता पुढचा ब्लॉग काय असेल माहिती नाही, तर बघू, तुम्हाला सांगेन मी, प्रयत्न करेन, दाखवायचा प्रयत्न करेन. तर चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओम साईराम, बाय बाय, टेक केअर.